मडगाव किंग इली बघा जवळ पेतोबा मार्लेश्वर, त्यानंतर आपली वैलांकणी मडगाव किंग आणि वेंगुर्ल्याची होय होय होय. आतलं इंटिरियर बघा. अरे वेतोबावाला गेलो पुढे. जीवदानी ट्रॅव्हल्स, विरार ते राजापूर. वाव, मस्त एक नंबर आहे. आणि हे आपलं टॉयलेट रेड आहे, पिंक ब्ल्यू, पिंक रेड वैलांकणी ट्रॅव्हल. आणि हे बघा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमच्या सर्वांचा पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा प्रवास करणार आहोत बोरिवली ते मडगाव गोवा. वैलांकणी शुभम ट्रॅव्हल्सने पूर्णपैकी AC स्लीपर बस विथ टॉयलेट फॅसिलिटी. मी याआधी 12 मीटरच्या बसने प्रवास केला आहे, 13 मीटरच्या बसने प्रवास केला आहे, पण पहिल्यांदाच 13.5 मीटरच्या बसने प्रवास करणार आहे. कोणती तर वैलांकणी शुभम. तसंच मित्रांनो, यांचे 2 बसेस आहेत ना, डेली रनिंग करतात. एक बस बोरिवली ते मडगाव धावते रोज आणि दुसरी बस मडगाव ते बोरिवलीला येते. तर 2 बसेस डेली रनिंग करतात. तसंच मित्रांनो, तुम्हाला या ब्लॉगमध्ये देखील बसमधील असणारे ॲम्युनिटीज, बसची सर्व्हिस कशी आहे आणि मुख्य म्हणजे जर्नी, हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि माझ्यासोबत प्रवास करायचा आहे. तर आज मी नॅशनल पार्क, ॲक्सिस बँक या ठिकाणातून गाडी धरणार नाही आहे. आज मी डायरेक्टली नीता पार्किंगवरून गाडी धरणार आहे. तर चला मित्रांनो, आजचा प्रवास करूया बोरिवली ते मडगाव गोवा. तर मित्रांनो, आपण आलो आहोत बघा नीता पार्किंग आणि इथे लागलेली आहे वैलांकणी शुभम. तर आजचा आपला प्रवास बोरिवली ते मडगाव मस्तपैकी या वैलांकणी शुभम BS6 मॉडल, सहारा कोच आणि गाडी नंबर बघा GA03V7538. तर खूप मजा येणार आहे. गाडीचं फ्रंट पोर्शन आहे, तर कॅबिन आहे ना मस्त, खूप ह्यूज कॅबिन आहे. आणि बघा वरती ना देवांची नावं आहे, श्री शिरसाई वैलांकणी शुभम शाहू. त्यानंतर बघा इथे ना एक स्टिकर आहे तिरुपती बालाजी. आणि बघा एक्स्टर. त्यानंतर सहारा कोचची गाडी आहे आणि जे चेसिस आहे ते आयचरचं आहे. हे ग्राफिक बघा मस्त 3D ग्राफिक वाटतंय, एक नंबर दिसतंय. आणि गाडी नंबर तर तुम्हाला माहिती आहे. आणि इथे बघा हे काय ना, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर फ्रंट पोर्शन आहे ना गाडीचं खूप सुंदर आहे, मला आवडलंच. तुम्हाला साईडून दाखवतो. चला आता गाडीचं आहे ना साईड व्ह्यू बघूया. तर ही गाडी आहे ना बघा, याची लेंथ आहे ना ही 13.5 मीटर आहे. तर मस्त एकदम लांब रुंदी गाडी आहे. ॲम्युनिटीज आहेत, तर मी तुम्हाला ॲम्युनिटीज दाखवतो गाडीमध्ये कोणकोणते ॲम्युनिटीज उपलब्ध आहेत. तर हे बघा, एअर कंडिशनर, स्लीपर, गाडी पूर्ण AC स्लीपर आहे, वॉशरूम, त्यानंतर CCTV, चार्जिंग, FD, SS आणि GPS ट्रॅकिंग. वैलांकणी द वेल्वेट जर्नी. आणि हे ग्राफिक तुम्हाला दाखवतो जवळून. तर हे बघा, हे ग्राफिक आहे ना 3D डिझाईन आहे बघा, ते खूप भारी वाटतं बघा. व्हाईट कलरची गाडी आहे आणि मस्त बॅक साईडला ना रेड कलरचं 3D ग्राफिक दिलेलं आहे. हे आहे गाडीचं बॅक साईडचं व्ह्यू. आता बघा मस्त वैलांकणी द वेल्वेट जर्नी. ॲम्युनिटीज तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. आणि बघा इथे मस्त मोठा एक एमर्जन्सी एक्झिट डोर आहे. सहारा, मी तुम्हाला बोललो सहारा कोचची गाडी आहे. आणि हे बघा, ब्रँड इज ब्रँड. तर मडगाव किंगनी ओळखली जाते वैलांकणी शुभम ट्रॅव्हल्स. इथे आपल्याला एक सबस्क्रायबर मिळाला आहे. भाई तुझं नाव काय? धीरेन. पूर्ण नाव सांग ना जरा. आणि तू पण माझ्यासोबत आज प्रवास करणार आहे ना. हे बघा, आपण आहे ना इथे नीता पार्किंगला झाला आहे. तर बोरिवली ते मडगावपर्यंत हा माझ्यासोबत प्रवास करणार आहे. तर तू आधी केला होता वैलांकणी ट्रॅव्हल्समध्ये, मग तू पण बस स्पॉटिंग वगैरे करतो का? ID वगैरे यूट्यूब का इंस्टाग्राम? कोकण बस ऑफिशियल इंस्टाग्राममध्ये ना, कोकण बस ऑफिशियल. तर मित्रांनो, याच्या ID ला पण फॉलो करा, बरोबर ना? चला चला चला, आता आपली गाडी निघाली नीता पार्किंगमधून. हे बघा, एक नंबर वैलांकणी, जबरदस्त.
आजच्या आपल्या गाडीतले ड्रायव्हर दादा आहेत. दादा तुमचं नाव काय? माझं नाव विजय पेडणेकर. विजय पेडणेकर. गाव कुठलं तुमचं? माझं शिरोडा आरवली. आरवलीचे तुम्ही? अरे वा, आमच्या गावातले आहेत. म्हणजे किती वर्ष झाले ड्रायव्हिंग करून? मला झाली जवळजवळ वेलांकणीमध्ये आता ह्या गाडीवरती तर 2-2.5 वर्ष झाली. 2-2.5 वर्ष. आणि त्याच्या अगोदर 4 वर्ष 3-4 वर्ष मुजावरमध्ये काढली. मुजावरमध्ये होते? बरं आहे, मग एक्सपिरियन्स आहे तुम्हाला. मध्ये माझी रील पण नाही काढलेली हा? आहे. यूट्यूबमध्ये व्हिडिओ वगैरे? यूट्यूबमध्ये पण व्हिडिओ आहे. म्हणजे फेमस झाले तुम्ही तसे बघायला गेलं तर. ही आपली गाडी आहे 13.5 मीटरची आहे ना. चालवायला कशी आहे गाडी? चालवायला एक नंबर आहे. आयशर गाडी आहे. हा, पिकअपला पण चांगली. पिकअपला चांगली आहे ना. टाइम कव्हर करते. आणि मालक सुद्धा चांगले चांगले पण एक नंबर आहे. आता काय माहिती आहे, काही कस्टमर कन्फ्यूज होतात शुभम आणि वैलंकनीमध्ये. तर हा डाऊट जरा क्लिअर करा. शुभम ॲक्च्युली शुभम गाडी ही त्या शुभम ह्याच्याकडे एजंटकडे दिलेली आहे गाडी. ओके ओके ओके. वेलांकनी नावाने गाडी चालते. अच्छा, गोव्यामध्ये वैलंकनी नावानेच गाडी बुक होते ना. वेलांकनी गोव्यावरनं वेलांकनीचं बुकिंग आहे. बरोबर. इकडनं शुभम बुकिंग करतो. तर आता किती किलोमीटरची जर्नी असणार आहे बोरिवली ते मडगाव? 600-650 किलोमीटर. म्हणजे भरपूर मोठा अंतर आहे. बरोबर ना. हा, याचा वेगळा. बरोबर. होय होय होय. आतलं इंटिरियर बघा, संपूर्ण स्लीपर बेड आणि एअर कंडिशनर. त्यात हे मस्त 2 LED लाईट, खालती 2 LED लाईट, नीट अँड क्लीन. आणि बघा मोठा एमर्जन्सी एक्झिट डोर. तर इंटिरियर आहे ना खूप भारी आहे. वरती बघा संपूर्ण वुडन आहे आणि मस्त स्पीकरसुद्धा उपलब्ध आहेत. हे बघा वरती आहे ब्ल्यू LED. तर खूप भारी वाटतं आहे इंटिरियर. डार्क थीम आहे एकदम. आणि हे असे छान कर्टेन्स. हे बघा, ते आहे डबल बेड आणि इथे आहे सिंगल बेड. तर चला बघूया मित्रांनो, या वैलंकनी टूर्स अँड ट्रॅव्हल्सने पॅसेंजरकरिता कोणकोणत्या गोष्टी उपलब्ध करून दिलेले आहेत. तर हे बघा, छान अशी क्लीन बेडशीट, त्यानंतर ब्लँकेट्स प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यानंतर पिलो आहे, मस्त ना मोठा बॅकरेस्ट आहे. त्यानंतर बघा इथे तुम्हाला मोबाईल होल्डर, मोबाईल चार्जिंग पोर्ट भेटतो. बाजूला मोबाईल होल्डर स्टँड आहे. 2 चार्जिंग पोर्ट्स आहेत आणि 2 मोबाईल होल्डर स्टँड आहे. इथे बघा AC व्हेंट. इथे आहे सामान ठेवण्यासाठी रॅक, त्यासोबत वॉटर बॉटल होल्डर. मित्रांनो, ही गाडी आहे ना 34 स्लीपर बेडची गाडी आहे. या साईडला 2, या साईडला सिंगल बेड. आता बघा इथे ना चप्पल ठेवण्यासाठी पण ना बघा इकडे खाचा दिलेला आहे. इथे असं ठेवायचं, या साईडला नाही, या साईडला ठेवायचं. आता काही जण काय करतात, चप्पल इथं रॅकमध्ये ठेवतात. तर ते आपल्याला करायचं नाही आहे. इथे तुमची एक छोटी बॅग किंवा लगेज ठेवू शकता. चप्पलासाठी हा खाचा बनवलेला आहे बघा. नमस्कार, मी या गाडीचा वेलांकनीचा ड्रायव्हर मदन सावंत. आणि तुम्हाला किती वर्ष झाले वैलंकनी ट्रॅव्हल्समध्ये? मला वेलांकनी ट्रॅव्हल्समध्ये 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्ष कंप्लीट झाले ना. होय. आणि मालकांचं नाव काय? मालकांचं नाव नरेन बांदेकर आणि नरेन लिमन. आणि किती गाड्या जातात आपले बोरिवली ते मडगाव डेली? डेलीच्या गाड्या 3 आहेत. म्हणजे ह्या मालका आशिष लिमनच्या गाड्या ही 1 धावते. एकच धावते. एक म्हणजे इकडनं एक आणि गोव्यावरनं 1, तिकडनं रिटर्न 1 ना. तरी बघा CCTV आपल्याला पाहतोय, म्हणजे सर्व पॅसेंजरवरती हा CCTV निरीक्षण करणार. मित्रांनो, लांबचा प्रवास आहे बोरिवली ते मडगाव, तर चार्जिंग तर हवीच. तर आता चेक करूया चार्जिंग होते का नाही ते. चार्जिंग पोर्टमध्ये बघा 2 ऑप्शन आहेत. एक असा मोबाईल ॲडॅप्टरवाला आणि एक टाईप-C USB केबल पण लावू शकता. तर चला चेक करूया चार्जिंग होते का नाही ते. बघूया चार्जिंग होते का नाही ते. हे बघा, हे बघा, एक नंबर काम झालं आहे. चार्जिंग होते. आणि मस्त एक मला ॲडव्हान्टेज काय वाटलं माहिती आहे, इथे चार्जिंग करून असं हे ॲडॅप्टरमध्ये ठेवायचं आणि मस्तपैकी झोप मारायची. साडेपाचचं टायमिंग आहे. बोरिवली नॅशनल पार्क, ॲक्सिस बँक. आणि आपली गाडी 6 मिनटं लवकरच आलेली आहे.
चला बँड्राला थांबलेलो आहोत आणि इथे बघा समोर कोणती गाडी स्पॉट झालेली आहे, वेतोबा आणि श्री स्वामी समर्थ. तर हे दुसरे ड्रायव्हर दादा आहेत. नमस्कार दादा, तुमचं नाव? तुकाराम गावडे. तुकाराम गावडे. आता हे आपलं बोरिवलीचं टायमिंग काय असतं? बोरवलीचा टायमिंग आपला 5 वाजता सुटते गोकुळवरनं. गोकुळवरनं 5ला. हां, नॅशनल पार्कला 5:30चा टायमिंग आहे. नॅशनल पार्कला 5:30. त्यानंतर मार्ग काय असतो आपला? आपला मालाड, गोरेगाव, हा. अंधेरी, हा. दगडूज मार्गे, सायन मार्गे आपली घाटकोपर, विक्रोळी मार्गे कळवा, म्हणजे ठाणे मार्गे निघून पनवेलला आहे. पनवेलला येते. त्यानंतर पुढे मग पनवेलनंतर आपल्या जुना मुंबई गोवा हायवे आहे. NH66. हां, मग डायरेक्ट बांदा, सावंतवाडी बांदा, मग सावंतवाडी, म्हापसा, आपचा पंजीम आणि मग लास्ट स्टॉप मडगाव. मडगाव. बरोबर बरोबर. तर असा आपला मार्ग आहे ना आजचा. बरोबर बरोबर. आता आपण कॅबिन पाहूया. तर हे बघा कॅबिन किती गाडीचं यूज आहे. तर हे बघा कॅबिनमध्ये तुम्हाला गोष्ट दाखवतो. तर हे आहे वुडन कॅबिन. इथे बघा को ड्रायव्हरला बसण्यासाठी बेड आहे. त्यानंतर आपले हिंदू दैवत, छान असा हार आहे मस्त, फॅन, लाईट्स, स्पीकर. इथे बघा मिरर आहे, मिरर. आणि मुख्य म्हणजे बॉडी आहे ना गाडीची ही 6 आहे. इथे पण एक बघा सीट आहे को ड्रायव्हरला बसण्यासाठी. इथे मस्त स्विचेस आहेत. त्यानंतर जे स्टेअरिंग आहे ती आयचरची आहे. तर बघा ना किती मस्त यूज मोठं असं कॅबिन आहे. बरं वाटलं बघा. आणि इकडे पॅसेंजर कंपार्टमेंट. तर इकडे बघा नमस्ते, वेलकम, नो स्मोकिंग, वी आर नॉट रेस्पॉन्सिबल फॉर युअर लगेज. वैलंकनी ट्रॅव्हलचं वॉशरूम पाहूया. तर हे बघा काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. फ्लश आफ्टर एव्हरी यूज, क्लोज ऑल द टॅप्स आफ्टर यूज. आणि मुख्य म्हणजे ना बघा 3000 रुपये फाईन आहे. आपल्या दापोलीची गाड्यामध्ये 2000चं फाईन असतं. त्यानंतर शिरोड्याला आता वेतोबा ट्रॅव्हल्समध्ये 1000चं फाईन आहे. पण गोव्याला जाणारे गाड्या आहेत ना ते लोक 3000 रुपये फाईन देतात. तर लक्ष ठेवा, 2 नंबर नाही करायचं आहे, फक्त 1 नंबर करायचं आहे. चला आता ना आतून वॉशरूम बघूया कसं आहे ते. ओढा आहे बघा, ओढला आपण. ते बघा आतून वॉशरूम मस्त नीट अँड क्लीन आहे. आतून सलमय लावलेलं आहे मस्त. तर हे बघा वॉश बेसिन. इथे आहे मिरर आणि हे आपलं टॉयलेट. हे बघा ओनली फॉर युरिनल. आणि ते एक एअर फ्रेशनरसुद्धा अवेलेबल आहे. तर हे बघा मस्त आहे, छोटं आहे, नीट अँड क्लीन आहे. आणि वरती मस्त लाईट्स पण आहेत. बरं वाटतं. हे वैलांकनी ट्रॅव्हलचे पिकअप मॅन आहेत. तर बिझी आहे. काय बोलते हो? अरे काका असतायत. तर हे पनवेलपर्यंत पिकअप करतात. त्यानंतर आपल्या घरी ना घरी डायरेक्ट. वैलांकनी ट्रॅव्हल्सचं आहे ना आपण रेटिंग पाहूया. तर हे बघा रॅश टॉप हॉटेल न्यू मिलन पेनला आहे. तिकडे 11 वाजून 15 मिनटाचा टायमिंग दिलेला आहे. 20 मिनटाचा स्टॉप आहे. त्यानंतर टी स्टॉप नाही आहे कारण हे गोव्याच्या गाड्या आहेत ना. तर हे टी स्टॉपसाठी बहुतेक थांबत नाही. आणि बस फीचर्समध्ये तर मी तुम्हाला सर्व दाखवलेलंच आहे. त्यानंतर बघा रेटिंग्स अँड रिव्ह्यूज 4.0. वाव नाईस. 129 रेटिंग्स आहेत. रिअल फीडबॅक फ्रॉम व्हेरीफाईड ट्रॅव्हलर. BKC बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. ठाण्याला 8:30चं टायमिंग आहे. पण आज गाडी आपली लवकर आलेली आहे. रविवार आहे ना. नाईट व्ह्यू वैलांकनी ट्रॅव्हल्स मडगाव किंग. इली बघा जवळ. अरे वा. ठाण्याला बरेच टाईम थांबली आहे गाडी. तर हे बघा मस्त आहे ना. लाईट बघा एक्सटिरियर. मिररच्या इकडचे लाईट मस्त वाटत आहेत. आणि खालचे लाईट बघा हे गोलवाले. हे बघा हे मला आवडले. आपण वेतोबा ट्रॅव्हलमधून प्रवास केला होता ना तर 3 लाईट होते. इथे बघा कसे 2 आहेत. बरे वाटतात हे दिसायला. बरं वाटतं ग्राउंडवाले. आणि गाडीचं लुक आहे ना मला आवडलंच. मस्त लुक आहे. ते बघा. ओ साहेब मारा एक.
ओ मस्त बघा बघा, एक नंबर एक नंबर. भारी वाटला भारी वाटलं, मस्त. तर अशी आहे बघा मित्रांनो नाईट व्ह्यू वैलंकणी शुभम. बॅकसाईड व्ह्यूला पण ना हे बघा, हे जे ग्राउंड लाईट्स आहेत बॅकसाईड व्ह्यूचे हे भारी आहे. रेड आहे, पिंक ब्ल्यू, पिंक रेड, वा काय कॉम्बिनेशन दिलेलं आहे. भारी वाटतं बघा दिसायला. फ्रंट पण होतं व्हाईट कलरचे, पण बॅक साईडचे आहेत ना मस्त ॲट्रॅक्टिव्ह कलर चॉईस केलेले आहेत. हे बघा लाईट आहे बघा इकडे, हे बघा. तसंही आहे गाडीचं फ्रंट व्ह्यू आणि बॅक साईडचा व्ह्यू आहे ना फॅन्सी पण आहे आणि पूर्ण लाईटिंग केलेली आहेत. बरं वाटतं बघा. वैलंकणी द वेल्वेट जर्नी मस्त. शुभम वैलंकणीचे जे मालक आहेत हे बघा आत आहेत, बिझी आहेत थोडे. तर त्यांचे मित्र आहेत इकडे. मित्र ना भाई तू? तुझं नाव भाऊ? अच्छा अच्छा. नाव तुझं? प्रणव. वैलंकणी काय बोलतो वैलंकणी ट्रॅव्हलबद्दल? एकदम क्लास ना? जर्नी ऑल टाइम फेवरेट. मडगाव किंग. हां SP साई पूजा, लाल परी, फोन लगाया था, ये कुठले तरी आले मुस्कान. चार्जिंग लगा के बाहर गया. साई पूजा ट्रॅव्हल्स. मडगावची गाडी उभी असा बघा, मॅस्कॉट एम देव ट्रॅव्हल्स ब्ल्यू कलरची मस्त. पनवेला गावली मडगाव. हो सरजी कस्टमर नाही आहे ना? नाही आहे ना? 15 मिनटं झाली गाडी आमची थांबलेली आहे, वाट बघतोय कस्टमरला आणि कस्टमरच आला नाही. गांजा राजापूर कणकवली कुडा सावंतवाडी मापसा पणजी गोवा गोवा गोवा. साई पूजा येल्लो बर्ड. फोटो वर पाठवून दे रे. हा? बसला काय पाहिजे आवेश काय नाव बसला वाटतं. गाडी कशी दिसता होते का बघतो. हॅलो हा बोल ना. काय बोलतो काय बोलतो? ट्रेन नाही इथे. 5 तारखेला 5 मार्च 4ला संध्याकाळी बसेल. मला चला रेस्ट ऑफ न्यू मिलन. परत एकदा न्यू मिलन ट्रॅव्हलर रेस्टॉरंट पेण. ढाब्याच्या समोर बघा कोणकोणते बसेस लागलेले आहेत. इथे आहे BS6 लालपरी. ही बघा बोरिवली ते वेंगुर्ला. वा. रवळनाथ प्रसन्न मस्त. बाजूला आपली मडगाव किंग वैलंकणी. इथे बघा बाजूला आहे मार्लेश्वर. वा. बोरिवली ते खडी ओझरे श्री स्वामी समर्थ. आणि बघा शिरोडा. हे बघा वेंगुर्ला शिरोडा आरवलीचा राजा. वेतोबा ट्रॅव्हल्स नवीनवाली. तर या गाडीचा ब्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे. आणि एक सरप्रायझिंग गोष्ट काय घडली माहिती आहे, गाडी आली प्रायमोमध्ये.
जे की रॅडबसमध्ये खूप प्रायमो येत नाही, पण ही गाडी आलेली आहे. मार्लेश्वर निघाली बघा, चिपळूण रत्नागिरी गणपती पुढे. वा, श्री गजानन नॉन AC गाडी आहे, सीटर गाडी. आणि बघा इथे वेतोबा ट्रॅव्हल्स निघालेली आहे, मस्त. हे बघा श्री गजानन, ही बघा वेतोबा, वेंगुर्ला शिरोडा. तर मित्रांनो, आता जेवण झालं, पोट भरून जेवलो. जेवण तुम्हाला आता माहिती आहे न्यू मिलनमध्ये रिझनेबल आहे आणि वॉशरूम देखील नीट अँड क्लीन आहेत. दाल खिचडी खाली रिझनेबलच होतं. आता मित्रांनो, आमची गाडी झाली थोडी उशीर. त्याचं मुख्य कारण म्हणजे एक पॅसेंजर होते जे की ठाण्याला चढणार होते. त्यानंतर ते कॉल करत करत पनवेलला बोलले. पनवेलला थांबलो, ठाण्याला थांबलो, तरी ते कस्टमर शेवटी आलेच नाही. चला, आपली पण गाडी निघाली, वैलांकनी शुभम. तर आता मस्त कॅबिनमध्ये बसतो आणि छान छान ओव्हरटेकिंग आणि कोकण नाईट क्वीन्स कॅप्चर करतो. संगमेश्वर उतरत नाही हा. साई बरोबर, साई बरोबर. विघ्नहर्ता. साईडला आता सगळं स्पीड ब्रेकर लगा होतं. चला, इंदापूर आला, इंदापूर. समोर आहे लाल परी. तुकाराम गावडे ड्रायव्हर, एक्सप्रेस ड्रायव्हर. हा, कसाला उत्तर बोलत ती. ओव्हरटेकिंग चालू आहे. ST वाल्याने बघा ट्रकवाल्याला ओव्हरटेक करून गेला. अरे वेतोबावाला इलो गेलो पुढे. शिरोडा एक्सप्रेस. गाडी आहे काहीतरी उभं राहा. वेतोबा ड्रायव्हर एकनाथ गुरव. गाडी बरी चालवता बघा. NH66 नाईट क्वीन्स. बरा गेला बघा सुंबडीमध्ये, मस्त. मुस्कान. लांब किती गाडी होती बाहेर. कशी बघतेच होतो पोचते म्हणा. अरे वेतोबावाला परत आला. गुरव काय ड्रायव्हिंग करतोय, खतरनाक. आमच्या पाठी होता, आता आला पुढे परत. इंदापूर ते मानगाव.
फक्त वैलंकनी आणि वेतोबा ट्रॅव्हल आमने सामने. आपला 80 लॉक करून ठेवली हा लेलंड लेवलला पळता. लेलंड 80 82 लेलंड आहे ना 82 वेतोबा आणि शांतादुर्गा. तो आणखी काढू का दादा? तन्मयी, साई ट्रॅव्हल्स, वेतोबा आणि नवनाथ. काय पण बोला पण गुरव भारी चालवतोय गाडी. वेतोबावाला आवडली आपल्याला ड्रायव्हिंग. कशेदीच्या रस्त्याला वेतोबाला केला ओव्हरटेक. जबरदस्त. मस्त. कशेदी बोगदा, कशेदी टनल. पुढे आहे शांतादुर्गा. कशेदी टनल मध्ये शांतादुर्गा. वा. भोसले घाट. भाग्यलक्ष्मी. बांबेड. साई पूजा. चला आता या गाडीला पण ओव्हरटेक करूया. येल्लो बर्ड. साई पूजा भिऊ नकोस. गोव्याची ही बघा. मडगाव गोवा गेली. शिवसाई भांबेड. विरार ते भांबेड. चला या गाडीला पण ओव्हरटेक आता. ही गाडी ना माझी आवडते. कलर मस्त आहे गाडीचा बघा. व्हाईट. भांबेड सुंदरी. आणि आम्ही मडगाववाले. पुढे आहे बघा येल्लो व्हाईट कलरची गाडी. पण नाव ना काही समजत नाही आहे. मस्त गाडी आहे. नॉन AC सीटर. नाव काय समजत नाही गाडीचं.
काय नाव आहे ऐंग चंद्रकांत बाईंग. अच्छा चंद्रकांत बाईंग होती. हा चिपळूण साताऱ्याला जायचं रस्ता आहे लेफ्टला ना सातारा. चला चिपळूण आला चिपळूण. साताऱ्यात हो रिक्षा लागलेले असत बघा. जीवदानी ट्रॅव्हल्स विरार ते राजापूर बू व्हाईट बिग बॉस. जीवदानी द नेव्हर एंडिंग लेगेसी. चला राजापूर. सकाळचे वाजलेत 5:30 आणि आपण प्रवेश केला आहे राजापूरला. सकाळचे झाले 6:29 आणि आपण पोचलेलो आहोत कणकवलीला. गाडी आली मस्त एकदम बघा. सकाळचे 6:29ला कणकवलीला गाडी येली. सुप्रभात. गुड मॉर्निंग. बाव येतो बा ना माझा पाठी राखा काय. माझा पाठी राखा. चला सावंतवाडी बांधा. खालती आहे एसटी बस स्टँड. सावंतवाडी. चला आपला महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डर. हे बघा बॉर्डर झोन महाराष्ट्र संपलेला असा आणि वी आर एंटरिंग टू गोवा. ओ वेलकम टू गोवा. हे बघा चेकपोस्ट. वेलकम टू गोवा. गोवामध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे. तर मित्रांनो आपली गाडी बघा गाडीला लागली आहे बुक. भारत पेट्रोल पंपला थांबली आहे डिझेल भरण्यासाठी. आणि हे बघा पेट्रोल पंप आहे गोवा तोरसा या ठिकाणी. 400 लिटरची टाकी आहे गाडीला. आणि बघा आता किती तेल खालं आहे गाडीने. 32,902 रुपये. 32,902.27. आणि गाडीची टाकी मी तुम्हाला म्हणलो 400 लिटर तर 369.73 लिटर आपण आज भरलेलं आहे. आणि गोव्याला रेट बघा डिझेलचा रेट आहे पर लिटर 88.99. पेट्रोल रेट 97.24 रुपीज.
चला सातारडा राईट मारा आणि सातारडा पूल. पण आपण राईट नाही मारून सरळ जाणार आहे. बघा नरारी मडगाव. गोव्यातल्या एसटी बसेस व्हाईट ब्ल्यू. कदंबा. श्री राष्ट्रवाडी निळकंठ ब्राह्मण देवस्थान. सुंदर मंदिर आणि सकाळची गोव्याची ट्रॅफिक. मराठवाडा. मागचा कळंगूट बघा. नाही ना त्यांच्याने पडलेला आम्ही बट्टे पुढे गेलो. ₹100 पार्किंग. सकाळचे 9 झाले बघा 9 आणि आपण आलेलो आहे म्हापसाला. बरोबर 9 वाजता गाडी आलेली आहे बघा. म्हापसा बस स्टँड. हे बघा मॅस्कॉट एमदेव शर्मा. इथे आहे अशोका आणि आपली वैलांकनी. पाठी बघा इंटरसिटी स्मार्ट बस. सी बर्ड स्कायलाइन. गोवा स्टेट ट्रान्सपोर्ट कदंबा. ट्राफिक. मॅस्कॉट ट्रॅव्हल्स एमदेव. गोव्यातला सर्वात मोठा ब्रिज. मस्त. एका अर्थाने आपण बोलूया गोव्यातला बँड्रावर्ली सिलिंग. बरोबर ना रे. मस्त वाटतो. नीट अँड क्लीन आहे. का बोलतो हां. कायम आमचीच गाडी पुढे आहे. ती गाडी वगैरे इथं लावून माल खाली करून पुढे जातो. चला पंजिम लक्झरी बस स्टँड. बरोबर 10 वाजता आपण पंजिम लक्झरी बस स्टँडला पोचलेलो आहे बघा. बरोबर 10 वाजलेले आहेत. ट्रॅफिक काढून ना. ट्रॅफिक होती मध्ये तर अर्धा तास त्या ट्रॅफिकलाच गेला. नाहीतर 9:30ला आलो असतो. बरोबर ना हो. आणि इथे बघा पार्किंगमध्ये विजय आनंद, त्यानंतर लक्ष्मी एम्प्रेस, केडकर, त्यानंतर सुगामा. इथे बाजूला एक आहे उभी कुठली नीता बस आणि डॉल्फिन. तर असे पार्किंगला लागलेले आहेत. वाव मस्त एक नंबर आहे. असं वाटतं फॉरेनला झालंय. हा वेर्ना MIDC बघा. या ठिकाणी MIDC आणि या ठिकाणी सिटी.
आणि आपण चाललोय आता मडगावच्या दिशेने. चला आता मडगाव येणार. मडगाव फिश मार्केट ना. हे बघा होलसेल आहे ना हे बघा. मच्छी मार्केट बघा होलसेल रेटमध्ये भेटतं. फायनली आपण मडगावला पोचलोच. किती वर्षाने आलो आहे मडगावला. तर आज वैलंकनी शुभम ट्रॅव्हल्स थ्रू बोरिवली ते मडगाव असा आजचा प्रवास झालेला आहे. ते बघा मडगाव KTC बस स्टँड. बरोबर 11ला आली गाडी मडगाव KTC बस स्टँडला. हे बघा 11. तर फायनली आपण मडगावला पोचलेलो आहे बघा वैलंकनी ट्रॅव्हल. आणि हे बघा KTC बस स्टँड. तर असा होता मित्रांनो आजचा आपला प्रवास बोरिवली ते मडगाव गोवा. आता जे स्टाफ आहेत ना हेल्पफुल स्टाफ आहेत. मुख्य म्हणजे गावडे दादा आणि पेडणेकर दादा यांची ड्रायव्हिंग एक नंबर. तर तुम्हाला प्रवासात काळजी घ्यायची काही गरज नाही. बिनकाळजी तुम्ही वैलंकनी ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करा. गाडी न्यू मिलनला थांबली अर्धा तास. त्यानंतर डायरेक्ट नॉनस्टॉप गाडी निघते मडगावसाठी. तर लांब पल्ल्याचा प्रवास आहे आणि तुम्हाला काळजी घेण्याची गरज नाही. कारण तुमका जर मुता केली तर गाडीमध्येच टॉयलेट उपलब्ध असा. गाडीमधील ॲम्युनिटी सर्व काही उपलब्ध असा. गाडीची AC चिल्ड असा. त्यानंतर मित्रांनो मोबाईल चार्जिंग सपोर्ट पण बरोबर काम करता. आता मित्रांनो ही गाडी 13.5 मीटरची गाडी आहे. तरीही ही गाडी बोस्ते घाट परशुराम घाट व इतर घाटामध्ये चढणीला आरामशीर पिकअप घेते. काही गाड्यांना मी पाहिलं आहे ज्यांच्या बॉड्या खूप हेवी आहेत ना तर ते स्लो होऊन जातात पिकअपला. पण ही गाडी अशी नाही आहे. ही आरामशीर निघून जाते. रेडबसमध्ये रेटिंग्स 4.0 अबाव आहे. आणि रिव्ह्यूज बाबा किती सारे होते 129 रिव्ह्यूज होते. म्हणजे विचार करा गाडीची सर्व्हिस कशी असणार. मित्रांनो गाडीची सर्व्हिस आहे ना अप्रतिम आहे. तर मी हायली रिकमेंड करतो की या गाडीतून एकदा तरी प्रवास नक्की करा. मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण अनेक ओव्हरटेक सीन्स आणि अनेक नाईट क्वीन्स बसेस स्पॉट केलेले आहेत. आशा करतो मित्रांनो तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. नाही आवडला तर डिसलाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअरही करा. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये असंच काहीतरी एक भन्नाट कोकण जर्नीसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.